रामकृष्ण हरी. मी नम्रता पवार. माझ्या शिवचैतन्य पवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्ही बघू शकता मी बनवणार आहे फोडणीचा भात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आज आमच्या मुलांना फोडणीचा भात खायची इच्छा झालेली आहे. रोज चपाती भाकरी खाऊन कंटाळा करतात म्हणून आज सांगितलं त्यांनी फोडणीचा भातच बनवा म्हणून. तर इकडे बघू शकता पातेलं मी मोठंच घेतलेलं आहे, कारण मुलं भरपूर असल्यामुळं भात पण भरपूर करावा लागणार आहे. तर इकडं मी तेल टाकून घेतलेलं आहे. परत मोहरी टाकली. मोहरी तडतडायला लागली की जिरी टाकली. जिरी फुलली, नंतर लसण अद्रकची पेस्ट टाकली. नंतर कढीपत्ता टाकून घेतला आणि ज्या घरात अवेलेबल वस्तू होत्या तेवढ्याच टाकलेल्या आहेत मी फोडणीच्या भाताला. तर माझ्याकडे गाजर, कांदा, बटाटो अशा वस्तू होत्या. तर सुरुवातीला मी कांदा टाकलेला आहे. छान त्याला असं लालसर होईपर्यंत भाजून घेतला. तुम्ही बघू शकता परत मी टाकलेलं आहे इकडं गाजर आणि बटाट्याची साल काढलेली आहे. परत एकदा छान असं परतवून घेतलं. तर भात बनवण्याच्या खूप अशा पद्धती आहेत. घरात भाज्या भरपूर असल्यावर पण माणूस फोडणीचा भात बनवतो. तर परत मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. परत टाकले शेंगदाणे मग परत एकदा परतवून घेतले. आणि परत टाकला टोमॅटो. टोमॅटो पण मऊ होईपर्यंत छान असं परतवून घेतलेलं आहे. असं मुलं सगळ्या भाज्या खात नाहीत म्हणून आम्ही फोडणीच्या भातामध्ये भरपूर अशा भाज्या घालतो. पण माझ्याकडे जेवढ्या होत्या तेवढ्याच मी वस्तू यात टाकलेल्या आहेत. परत टाकली कोथिंबीर. ती पण छान अशी परतवून घेतलेली आहे. आणि परत मी सोयाबीन इकडे घेतलेलं आहे. त्याच्या गरम पाण्यामध्ये अगोदरच पाणी काढून घेतलेलं आहे. त्यातनं पिळून परत टाकलं आहे सोयाबीन. सोयाबीन पण आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. परत सोयाबीन टाकल्याच्या नंतर परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे. परत यात मी मसाले टाकलेले आहेत. काळं तिखट, धना पावडर, लाल मिरची आणि हळद हे सर्व मिक्स करून घेतलं परत एकदा. आणि मी भाजीला शक्यतो गरमच पाणी वापरते, कारण चव जशी आहे तशीच राहते त्याची. परत मी पाणी टाकून घेतलं त्यामध्ये. भात जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे पाणी पण भरपूर लागलं मला. पाणी टाकून परत मीठ टाकलं. चवीपुरतं मीठ टाकले आणि परत याला झाकून ठेवलं. आणि छान अशी उकळी आल्यावर मी तांदूळ अगोदरच धुवून घेतले होते. तर मी यासाठी तांदूळ चांतारा वापरलेला आहे. तर बघू शकता तुम्ही इकडं मी चांतारा तांदूळ त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. धुवून स्वच्छ ठेवलेला होता. तर तुम्ही कशा प्रकारे भात करता फोडणीचा हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या पण भाताची रेसिपी कशी वाटली ही तुम्ही नक्की सांगा. तर शिजून छान असा भात छान झाला आणि सर्व मुलांनी आवडीने खाल्ला. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.